हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आज मी बनवणार आहे लापशी. तर तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी घेतलेला आहे 1.5 वाटी लापशीचा रवा, त्याच्यासाठी घातलेला आहे अर्धी वाटी तूप आणि ती मस्त असं लालसर तळून घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनटं चांगलं तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर रवा चांगला लापशीचा रवा चांगला लाल असा झाला की त्याच्यामध्ये खोबरं आणि इलायची काय ड्रायफ्रुट्स असले तर ते टाकायचे आणि ते पण मस्त असे तळून घ्यायचे 4-5 सेकंद. आणि त्याच्यानंतर ते चांगलं तळून झालं की मी तुम्हाला प्रमाण सांगते की रवा आपला लापशीचा 1.5 वाटी आहे, तर त्याच्यासाठी ना मी तेवढाच गूळ टाकायचा आपण, म्हणजे ज्या प्रमाणात आपण रवा वापरलाय लापशीचा त्याच प्रमाणात आपण गूळ टाकायचा आहे. म्हणजे प्रमाण वापरलं की एकदम परफेक्ट गोड आणि एकदम मस्त होतं बघा लापशी. तर हे असं झालं, तळून झालं की त्याच्यामध्ये पाणी ओतून द्यायचं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी आल्यासारखं झालं, पाणी गरम झालं की त्या पाण्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. बारीक थोडासा गूळ करायचा आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि ह्याला चांगलं कुकरमध्ये तुम्ही करत असाल तर 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आणि असं माझ्यासारखं पातेल्यामध्ये करत असाल तर एक 15-20 मिनटं लागते सहज याला. आणि त्याच्यानंतर मस्त असं आपली लापशी तयार होते बघा. त्याला काय करायचं माहिती का, शक्यतो याच्यावर एक झाकण ठेवायचं म्हणजे लवकर शिजते ते, कारण कुकरमध्ये ना फक्त 10 मिनटात शिजते. पण शक्यतो छोटं आपल्याला थोडंसं बनवायचं म्हणलं तर आपण छोट्याच भांड्यात बनवतो, कुकर काय लावत नाही. त्यामुळं मी असं एका पातेल्यात बनवले आणि हे 15-20 मिनटं लागतील. तर असे हे एकदम मस्त अशी बनवून झालेली आहे लापशी. तर मला करायची होती देवपूजा वगैरे, तर इथं करून घेतलेली आहे मी देवपूजा. ते काय मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही व्हिडिओमध्ये. तर आज रामनवमी असल्यामुळं ना सकाळीच देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर देवाला ना लापशीचा नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. त्याच्यासोबत जी काय भाजी चपाती बनवली होती ते पण देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि बाहेरची फुलं वगैरे आणून देवाला ठेवली. तर असे मस्त देवाची पूजा आणि सकाळचं सगळं झालेलं आहे काम. तर आता मला थोडंसं बनवायचं होतं बघा भोपळ्याची भाजी. तर भोपळ्याच्या भाजीसाठी काय नाही, मस्त असं थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये टाकलं लसूण, थोडीशी हळद आणि थोडासा कढीपत्ता आणि बारीक बारीक चिरलेला भोपळा. तर भोपळा कधी पण म्हणजे आठवड्यात एकदा आम्ही बनवतो, जास्त काय बनवत नाही. पण अधूनमधून टेस्ट अशी छान लागते बघा. आणि त्याच्या टेस्ट सोबतच त्याच्यात थोडासा गुणकारी सत्व पण असतं, तर त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या डब्याला वगैरे थोडं थोडं लावून देत असते. कारण स्पेशल भाजी म्हटलं तर एवढं पण कुणी आवडीनं खात नाही, पण कधी तर डब्याला थोडीशी म्हटलं तर जमतंय, त्याच्यासाठी बनवून घेतलेली आहे थोडीशी. आणि त्याच्यानंतर थोडंसं बाहेर पाणी वगैरे मला मारायचं होतं, तर बाहेर आणि घरातलं किचनमधलं माझं सगळं उरकलं होतं. पूर्ण किचन वगैरे स्वच्छ करून मी बाहेर आले आणि त्याच्यानंतर थोडंसं बाहेर ना पाणी वगैरे मारलं. तर पाणी वगैरे बाहेर थोडंसं मारून घ्यावं म्हणलं, कारण कसं आहे माहिती का, आतली कामं करत बसलो ना आपण तर आपल्या लक्षातच राहत नाही, बाहेर पण म्हणजे लक्ष जात नाही आपलं एवढं जास्त, आणि मग कंटाळा केला की झाडं परत चुकून जातात बघा. त्यासाठी तेवढं काम उरकून पटकन बाहेर आले, पाणी वगैरे मारून घेतलं आणि जाताना म्हणलं थोडीशी फुलं वगैरे घेऊन जावं. कारण कसं आहे माहिती का, आता लाल गुलाबाला तर गुलाबं लागत नाहीत आणि पांढरी जी व्हाईट कलरची जी गुलाब आहे ती ना त्याला आता भरपूर गुलाबं लागले. त्यामुळे थोडीशी मी देवापाशी नेऊन ठेवली आणि थोडीशी आता फक्त दारामध्ये जी रांगोळी काढलेली नाही त्याच्यावरती मला तिथं पाहिजे, त्यासाठी तिथली पण 2-3 मी काढून घेतली. तर भेटूया माझ्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.